सो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. देश मैथ्स मेड इजी बाय प्रोफेसर काकेले एबी. So प्यारे बच्चों, we are solving exercise 4.3 question number 5 was done. Let's move on to the question number 6. When K जर का following equations pair of lines दाखवतात, मग काय करू? Equation has been given. Compare करू याला कोणासोबत? x स्क्वेअर, अरे पाठ झालं पाहिजे, 2x plus by square plus 2gx plus 2 of y plus c is equal to 0. अच्छा, मग आता बच्चा कंपेअर करून मला काय भेटेल? a is 3, 2h, that means 2h is 10, by square b is 3, 2g is 16, 2 of y गड़बड़ हुआ है, b is 3, 2g is 2gx, x नहीं है सर, 2g 0, come on, अरे बाबा x नहीं से y, 2f y, so 2f is 16 and c constant is k. ठीक है. रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स पहा मित्रांनो, पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करत असेल तर यू नो दॅट डिटर्मिनंट इज 0, बट आय लाईक ए बी सी, दॅट सिम्प्लिफाईड फॉर्म. ठीक आहे ना. सो विच इज ए बी सी, दोन लेटर काय आहेत, दोन लिहायचा. कोणते दोन काय आहेत? डीई, पुढे काय? एफ जी एच मायनस ए चा जोडीदार एफ स्क्वेअर मायनस बी चा जोडीदार पुढचा कोण आहे? जी चा स्क्वेअर मायनस सी चा जोडीदार एस स्क्वेअर. व्हेरी इझी. ओके, दिस इक्वल टू 0. पहले इसको पुट किया जाए तो बच्चा 3 गुणिले बी किती है? 3 गुणिले सी किती है बच्चा? के. चलो झाला. प्लस 2 एफ 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 इज 8. अरे कसं? 2f इज 16 ना बेटा. एफ किती आलं? 8. बर जी इज 0 कारण 2g 0. अरे बेटा, आर यू अंडरस्टँडिंग? ओके. एच, अरे एचला टाकण्यात पण मजा नाही राहू. 2 पंचे 10. ओके, 5 minus a into f square. A is 3, f the square, f is 8, the square minus b is 3, g the square, g is 0 minus c is k into h the square, h is 5. Okay sir. 0 eta मुड़ाली, 0 eta मुड़ाली. ठीक है. 3 into k, 3 3 9 k. 8 का स्क्वायर है 64. अरे बेटा ऐसा नो, 64 into 3 192. ओके. माइनस 5 चा 25 k. आन्सर इज 0. सो बच्चा मायनस 192 पुढे जातील, प्लस होतील. 9 के मधून 25 गेले, मायनस 16 के इज इक्वल टू प्लस 192. सो के विल बी नेगेटिव्ह. 16 ने भाग द्या, 16 1 16, सो 2 32 जमलं. स्क्रीनशॉट लिहायचा आहे बाल मित्रांनो. व्हेरी इझी सम. अरे सर नो. So beta, second is here. Okay, let's compare with our standard equation, general equation of the pair of the lines. ठीक है. तो बच्चा a x स्क्वेअर a 0. अरे बाबा वरती x ची टर्मच नाही. बर 2h xy. यस. सो 2h बघ ना is k. सो h किती आला? कम ऑन, k by 2. ओके. बर by स्क्वेअर, y स्क्वेअर ची टर्मच नाही बच्चा. सो b is 0. 2gx. सो बच्चा 2g is 10. इतना भेटतो g 2 पंचे 10. 2fy, 2f y चा क्वेश्चन 6. मग f किती आला? 3. c is 4. डन झालं. रिप्रेझेंट पेअर ऑफ द लाईन्स. सारखं काय झालं बेटा? a b c माइनस, अच्छा, प्लस 2 f g h minus a f square minus b g square minus c h square is 0. उचलून टाकून द्या व्हॅल्यूज. a 0, so whole term will be 0.
प्लस 2 अरे कळतंय ना एफ जी एच एफ ठीक आहे एफ जी आणि एच ओके सो 2 into एफ इज 3 जी इज 5 एच इज k by 2 minus af square a is 0 everything will be 0 minus b is 0 everything is 0 minus c is 4 into h square h is k by 2 are you understanding well so देश क्या वास्तविक 15 के बर माइनस 4 इंटू के स्क्वेअर अपॉन 2/4 देश का ठीक आहे ना 4 उडाले माइनस के स्क्वेअर पलीकडे जाऊन काय होईल बच्चा के स्क्वेअर राइट इज इक्वल टू आणि इकडे कोण आहे 15 के गेटिंग सो ठीक आहे ना स्क्वेअर मधला एक्झाम गेला के ची व्हॅल्यू 15 स्क्रीनशॉट लिहायचा So let's question number 7 is here. Find P and Q. If the equation, the general equation, आपल्याला काय दिले joint equation of the pair of lines. Okay, general वाली condition दिली. Represent pair of perpendicular lines. Pair of lines आहेत but they are perpendicular. आता काय करणार? सगळ्यात अगोदर बेटा compare करणार. हा लाईन्स वाली कंडिशन एकदा काढून घेऊ. परपेंडिक्युलर काय होणार आहे a plus b 0 राइट परपेंडिक्युलर आहे सोल्युशन सो बच्चा परपेंडिक्युलर वाली कंडिशन काय रे a plus b 0 मी एकदा ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c equal to 0 लिहितो आता तुम्हाला पाठ झाला असेल त्याच्यासोबत कम्पेअर करा सगळ्या व्हॅल्यूज एकदा काढून घ्या a is p 2h is minus it minus sign is very dangerous sign बाल मित्रांनो गडबड करायची नाही h is -4 ठीक आहे by square b is 3 2gx so बच्चा 2g is 14 म्हणजे g किती आला 7 2f is 2 म्हणजे f is 1 c is q okay after comparing I have got everything so बेटा आता काय करणार मी परपेंडिक्युलर लाईन्स आहेत राइट सो a plus b is equal to 0 a किती आहे p p is 3 so बेटा p is minus 3 एक तर कंडिशन सांगितलं त्यांनी आपत्ती केली बरं आता काय also a b c पेअर ऑफ लाईन्स करतोय ना सो ती कंडिशन लावा a b c प्लस 2 f g h माइनस a f square minus b g square minus c h square is equal to 0 ही कंडिशन अप्लाई करा बेटा दिस इज बिकॉज द लाइन्स आर परपेंडिक्युलर ही कशासाठी परपेंडिक्युलर आहेत बट ही कशासाठी बिकॉज रिप्रेझेंट पेअर ऑफ लाइन्स क्लियर है बेटा there must be no confusion because represent pair of lines perpendicular also देश होते pair of lines चलो so अच्छा a b c डाल दिया जाए so a is p b is 3 c c is q okay plus 2 into f is 1 g is 7 h is -4 minus a f square so अच्छा a is p f square f is 1 square okay minus b is 3 g square g is 7 minus ch square अच्छा minus c कोण आहे आपला c actually q आहे q h square -4 square is equal to done चलो so 3 pq ही झाली फर्स्ट टर्म राइट पुढे बघ 2 गुणिले 1 गुणिले 7 गुणिले -4 किती झालं बच्चा 7 गुणे 14 14 सो माइनस 56 ओके
मायनस तयारी करतोय ना ही पहिली टर्म, नाही काही काही जण कन्फ्युज होते साईन मध्ये ही प्लस ही मायनस हा 1 स्क्वेअर 1 सो मायनस पी 7 स्क्वेअर 49 गुणिले 3 150 3 गेले 57 अरे 1 5 7 बर मायनस मायनस 4 से 16 तो बच्चा 16 क्यूब सायन्सला जपायचा सगळा घोटाळा होतो नाही तर मला पी मायनस 3 माहिती आहे राईट तर चला पी ला मायनस 3 टाका सो 3 पी ला टाकला मायनस 3 इंटू क्यूब मायनस चल तसंच लिहितो मायनस 56 मायनस पी किती आहे बेटा मायनस 3 मायनस 157 मायनस 16 क्यूब हे बघ मी तुझ्यासाठी काय केलं काहीच नाही पी इज इक्वल टू मायनस 3 टाकून दिला फक्त बाकी काहीच नाही सोडवा आता 10 त्रिक 9 सो मायनस 9 क्यूब आधी इथे बघ मायनस 56 आणि मायनस 157 157 झाले 200 वरचे 13 मायनस 230 गेटिंग मायनस ऑफ मायनस हा प्लस 3 आणि पुढे मायनस 16 क्यूब इक्वल 0 काहीच नाही दोघांची ऍडिशन फक्त निगेटिव्ह लिहिली मायनस 9 क्यूब आणि मायनस 16 क्यूब दिस इम्प्लाइज मायनस 25 क्यूब इज इक्वल टू आधी तर बघ पूर्णच दोघं मायनस 213 आणि अधिक 3 मायनस 210 पुढे जाऊन प्लस 210 गेटिंग सो दॅट्स वाय व्हॅल्यू ऑफ क्यू विल बी 25 भाग जाणार नाही सो 5 ने जाईल which will be 5 चौक 20 5 ने 10 25 so minus 42 upon 5 will be value of q are you understanding so take this screenshot so beta 9th question is saying equation of pair of opposite sides of the parallelogram च्या opposite sides च joint equation दिलंय दोन opposite sides हे उरलेल्या दोन opposite sides हे आता आपण काय करू यांना एकदा सोडवू ओके सो बच्चा एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 6 इक्वल टू 0 मग फॅक्टर्स पडतायत का 1 इंटू 6 विल बी 6 आणि मायनस 7 6 एक 6 जमलं ओके सो एक्स मायनस 6 आणि एक्स मायनस 1 इक्वल टू 0 चा अर्थ असा बेटा एक्स इज इक्वल टू 6 ही एक लाईन एक्स इज इक्वल टू ही एक लाईन अशा दोन लाईन निघाल्या ठीक आहे बरं वाय स्क्वेअर मायनस 14y टप्पा करतो मुद्दा त्या दोन लाईन भेटल्या आता अजून दोन लाईन त्यातनं भेटतील वाय स्क्वेअर मायनस 14y प्लस 40 इज इक्वल टू 0 बघा आता गुणाकार आला पाहिजे 40 ऍडजस्टमेंट 14 10 चौक 40 व्हेरी इझी मायनस 10 मायनस 4 अरे क्लिअर आहे बर सो बच्चा y मायनस 10 आणि y मायनस 4 इज इक्वल टू 0 चा अर्थ असा झाला y इज 10 ही एक लाईन आणि y इज इक्वल टू 4 ही एक लाईन गेटिंग सो अपोजिट साइडचे जे इक्वेशन्स होते त्या हिशोबाने मी आता एक डायग्राम काढू का पोटापुरती एक्स आणि वाय दोन्ही पॉझिटिव्ह आहे which means entire parallelogram is lying in the first quadrant okay चलो so बच्चा x is 1 आणि 6 can I say this is x is equal to 1 this is here x is equal to 6 this is x is 1 x is 6 ठीक है y is 10 and y is 4 मग मी असं बघा this is y is 4 असं ओके and y is 10 ठीक है चल सो बघ पॅरलेलोग्राम बनला येस सर हे सर रेक्टँगल काही अडचण नाही बघ ए बी सी आणि डी बनला मला काय म्हणतात ते फाइंड जॉइंट इक्वेशन ऑफ इट्स डायगोनल्स कोण आहे बेटा एक ए सी आणि एक बीडी आता ए सी इक्वेशन निघाल ना सी चे कोऑर्डिनेट्स काय होतील बेटा एक्स इज 6 वाय इज 4
आहे का नाही? तर सी चे कोऑर्डिनेट्स काय होतील बच्चा? 6,4. त्या बी चे काय झाले रे? 6, 10. 6, 10. ए चे काय झाले बेटा? 1, 10. आणि ह्या डी चे काय झाले रे? 1, 4. गेटिंग? 1,4. Okay, are the coordinates of that B. चल, आता equation of AC. Equation of diagonal AC. हा, सो काय होईल बेटा? 2 पॉइंट्स आहेत. सो 2 पॉइंट फॉर्म. काय बच्चा 2 पॉइंट फॉर्म? y minus y1 upon y2 minus y1 is equal to x minus x1 upon x2 minus x1. मग आता A आणि C याला x1 y1 याला x2 y2 असं म्हणतो आपण. ओके, हा जो A पॉइंट आहे 1, 10 याला आपण म्हणू x1, y1. आणि जो B पॉइंट आहे बेटा, सॉरी C पॉइंट आहे ना AC वाला 6, 4 x2, y2. कोणालाही 1, 2 म्हणलं तरी चालतं. आपण असं अजून केलं. मग आता मला सांग, 5 मायनस y1 किती आहे बच्चा? 10 अपॉन y2 4 मायनस y1 which is 10 is equal to x minus x1 किती आहे बच्चा? 1 x2 which is 6 minus 1. चला सोडवायला. सो y minus 10 अपॉन 4 10 गेले मायनस 6 x minus 1 6 तून 1 गेला 5. क्रॉस मल्टिप्लाय करा. सो 5 into y will be 5 minus 10 गुणिले 5 50 is equal to minus 6 into x is minus 6x minus 6 into minus 1 is plus 6. So बच्चा 5y सगळे अलीकडे घ्या प्लस 6x आणि तो पलीकडचा 6 अलीकडे आला तर निगेटिव्ह होईल. मायनस 56 इक्वल टू 0. हे काय झालं? इक्वेशन ऑफ द डायगोनल AC. राईट? आता आपण काढूया. ओके, हा, आता आपण काढूया इक्वेशन ऑफ डायगोनल BD. इक्वेशन of which diagonal beta? BD. Once again सेम स्टोरी. फक्त काय करणार आपण? यातल्या B ला जो 6, 10 आहे याला आपण काय म्हणू? x1, y1 and जो D आहे which is 1, 4 याला आपण म्हणू x2, y2. चला इक्वेशन मध्ये टाकून द्या. सो y minus y1 is 10 upon x minus x1 is 6 is equal to y2. अच्छा सॉरी y minus y1 y minus 10 upon y2 was 4. Very sorry, yeah, beta. 4 minus y1 which is 10 is equal to x minus x1 is 6 upon x2 minus x1. Okay, but सोडवायला. So y minus 10 upon 4 10 गेले minus 6 is equal to x minus 6 एकातून 6 गेला -5. -5 ने मल्टिप्लाय केलं तर -5y minus of minus plus 50 is equal to -6 into x minus 6x -6 into -6 plus 36. ओके, पुढे कंटिन्यू करू. मग आता तो -6x अलीकडे आणून प्लस करू त्याला. त्यानंतर x 6x -5 आहे तसाच ठेवला. पलीकडचे 36 अलीकडे आले तर निगेटिव्ह होतील. 50 मधून 36 गेले किती? 14 is equal to 0. सो बच्चा these are the equations of diagonal AC आणि BD. आणि आता या दोघांचं काय करायचं आपल्याला? जॉईंट इक्वेशन. एकदा स्क्रीनशॉट घे. आता या दोघांचं जॉईंट इक्वेशन आहे का नाही? सिंपल क्वेश्चन, फक्त लेंदी आहे.
So joint equation of AC आणि BD. AC आणि BD काय होईल बच्चा? 5y plus 6x minus 56 into 6x minus 5y plus 14 is equal to 0. Getting? आता सोडवायचं फक्त आणि ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equal to 0 च्या फॉर्म मध्ये मांडायचं. 5y into 6x 30xy 5y into minus 5y minus 25y square 5y into 14 70y 6x into 6x 36x square 6x into minus 5y 30xy 6x into 14 84x minus 56 into 6x. So बच्चा 6 36 चला 3 x. Okay, this was x minus 56 into minus 5y plus okay minus 56 into plus 14 minus 84 8 70 आणि 8 78 बेटा दिस इज इक्वल टू 0. चलो अगोदर एक्स स्क्वेअर वाली टर्म 36x स्क्वेअर 36x स्क्वेअर एक्स वाय वाली टर्म हे बघ 30xy अजून एक असले बघ ओके minus 6xy. So discount and discount they got cancelled. Getting? But y square वाली है वो की टर्म minus 25 y square x वाली टर्म 84x आणि हे minus 36. So बेटा ये वाली निगेटिव्ह राइट. So this subtract करा 2 12 4 242. Getting? So 242x y वाली हे 70y आणि हे 280y हे झाले 270 आपला 80 350y. Done. And last negative sorry minus 74 एकटाच आहे हा minus 784. So प्यारे बच्चों this is equal to 0. This is the final answer. Take screenshot. So बेटा next question is saying triangle OAB हा तयार झालाय formed by the lines x square minus 4xy plus y square is 0. म्हणजेच this is the joint equation of the two lines which are passing through origin, not general lines. And the line 2x plus 3y minus 1 equal to 0. ही एक जनरल लाईन. सो दोन लाईन ओरिजिन मधून पास होत आहेत आणि ही एक जनरल लाईन आहे. असा ट्रायंगल तयार झालाय. तुम्हाला एक चित्र काढणं फार गरजेचं आहे. सो बेटा आय विल ड्रॉ वन जनरल डायग्राम लाईक समजा एक लाईन माझी ही अशी आहे लेट अस से L1. दुसरी एक लाईन ओरिजिन मधून जाते तर मी अशी दाखवतो. ओके बेटा लेट अस से दिस इज माय लाईन L2 आणि या दोन आणि ही एक जनरल ट्रायंगल तयार होतोय. मी असं म्हणतो की लेट अस से दिस इज द जनरल लाईन. ओके त्या पॉइंटला मी नाव देतो ए, त्या पॉइंटला म्हणतो बी ओ. ओके सपोज दिस इज द लाईन ए बी and equation of the median equation of median of the triangle drawn from O. त्या O पासनं median बेटा median समजा मी या पॉइंटला बोलतो या ऑब्वियस आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दिस हॅज टू बी द मिड पॉइंट ऑफ एबी. जॉईन करा O टू या टचक ठीक आहे. त्या OM चं काय म्हणतात इक्वेशन काढा. मग बेटा मला सांग M हा मिड पॉइंट आहे एबीचा आणि मला ते ए आणि बी दोघांची कोऑर्डिनेट्स माहित नाही. अच्छा मी ए च्या कोऑर्डिनेट्सला म्हणतो x1 y1 त्या बी च्या कोऑर्डिनेट्सला म्हणतो x2 y2. आर यू अंडरस्टँडिंग बेटा? हे जे ए चे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1 ओके बी चे कोऑर्डिनेट्स x2 y2
मग एम चे कोऑर्डिनेट्स काय होतील? मिड पॉइंट म्हणजे x1 + x2 अपॉन 2 अरे सॉरी आणि y1 + y2 अपॉन 2. ठीक आहे. x1 + x2 अपॉन 2 आणि y1 + y2 अपॉन 2. ठीक. चला मग आता आपण काय करूया? हे इक्वेशन काढायचं तर हे निघले पाहिजे मला. x1 + x2 अपॉन 2 आणि y1 + y2 अपॉन 2 हे निघाले पाहिजे. मग त्यासाठी मी काय म्हणतो आता, ही जी लाईन AB आहे ना बेटा, ओके. सपोज ही जी आहे ही लाईन AB आहे. लेट line AB is 2x plus 3y minus 1 equal to 0. बेटा ही लाईन दोन्ही पण लाईन वरती आहे, L2 and L1. ओके. It satisfies both the lines L1 and L2. ह्या लाईन वरचा एक जनरल पॉइंट दोन्ही पॉइंटला सॅटिस्फाय करतो L1 आणि L2 ला. मग मी काय करतो, याच्यातनं कोणतरी ते एक व्हॅल्यू काढू आपण, x किंवा y. लेट अस से y काढू आपण आणि काय करू, जॉईंट इक्वेशन मध्ये टाकून देऊ. सो बेटा बघ, 3y ला मी असलो का 1 - 2x. ओके. y ला मी लिहू का 1 - 2x अपॉन 3. आता ही व्हॅल्यू उचलू आणि आपण त्याच्यामध्ये टाकू. गेटिंग? पुट इन जॉईंट इक्वेशन ऑफ L1 आणि L2. L1 आणि L2 दोघांचं जॉईंट इक्वेशन ते त्यांना ही सॅटिस्फाय करते. सो यातला एक कोऑर्डिनेट उचलून आपण तिथे टाकू. सो बच्चा x² - 4x बेटा y ची व्हॅल्यू काय रे, 1 - 2x अपॉन 3 प्लस y² प्लस y किती आहे बेटा, 1 - 2x अपॉन 3 चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. झालं? होईल काय, इथून मला x भेटल. आलं लक्षात आता? बरं. आता एक काम करू, ब्रॅकेट सोडू. सो बच्चा x² मायनस, बरं आता एक काम करू, मी प्लस लिहून -4x दोघांना गुणू. येस सर, समजतंय? प्लस केलं तर मायनस किंवा हे बघ, घाबरू नको, याला असंच ठेव मायनस. त्या 4x ने आज गुण, 4x × 1 4x, 4x × -2x बघ, मायनस 4 × 8x² भागिले हा 3. चला पुढे प्लस a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर, a चा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस 2ab. आता दोघांचा गुणाकार -2 डबल केला तर 4x प्लस b चा स्क्वेअर 2चा 4 x चा x² भागिले 3चा 9 which is equal to 0. माझं इथून तिथून आपण काय करू, मल्टिप्लाय थ्रोड बाय 9. मल्टिप्लाय थ्रो आउट बाय 9. तो बच्चा पहिली टर्म बघ, 9x². 9 ने गुणशील तर बेटा x स्टेप अजून वाढवतो, घाबरू नको. हे बघ, -9 into ब्रॅकेट 4x - 8x² अपॉन 3. ऍग्री? बर. ओके. 9 ने याला गुणलं, वजा 9 ने याला गुणलं, अधिक 9 ने त्या टर्मला गुणलं. 1 - 4x प्लस 4x² अपॉन 8. क्लिअर आहे? सो बच्चा हा 9 आणि हा 9 कॅन्सल झाला. टार्गेट आपलं ते होतं. झालं? आता पुढे 9x² ही झाली फर्स्ट टर्म, मायनस 3 1 3 आणि 3 3 9. मग बेटा -3 ने 4x ला गुणलं तर -12x होईल. अरे सर नो, बघ ना बच्चा, -3 गुणिले 4x -12x, -3 गुणिले प्लस 8x² काय झाले, मायनस मायनस प्लस 24x². आणि पुढे बघ, +1 -4x आणि +4x² इज इक्वल टू 0.
ओके. सो बच्चा 24x² आणि ते 4x² किती झाले रे? 28x². नंतर एक्स वाली टर्म -12x -4x. अरे हे राहिलं ना राव, 9x². 28 आणि 9 37x². डन. 1 2 3 24 आणि 4 28 आणि 9 37x². ओके. -12x -4x -16x. कॉन्स्टंट हा 1 आहे ओनली. प्लस 1 इज इक्वल टू 0. सो बच्चा हे आलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. कॉन्सेप्ट आता मी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतो. क्लास 10 चं क्वाड्रॅटिक इक्वेशन जेव्हा तुम्ही शिकले तर बेटा ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. आता विषय असा आहे 37 गुणिले 137 फॅक्टर्स तर काही पडणार नाहीये. अरे सर 37 प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर आहे, फॅक्टर तर पडणार नाही. तर बेटा आपल्याला माहितीये की जेव्हा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असतं, अरे आय एम व्हेरी सॉरी, हे 12 दिला. x² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये बच्चा सम ऑफ रूट्स इज मायनस b बाय a आणि प्रोडक्ट ऑफ द रूट्स is c by a. This concept we have to revise from the 10th. अरे सर नो स्क्रीनशॉट घ्या. मी ते कन्सेप्ट वापरतो आणि सम ऑफ द रूट्स मायनस बी बाय ए हा फंडा वापरतो. ठीक आहे. सो बेटा ते आता पुसतो मी. ठीक आहे ना. सो सम इज मायनस बी बाय ए. म्हणून एक्स चे दोन रूट्स असतील तर मी त्यांना म्हणतो x1 आणि x2. बच्चा x1 अधिक x2 ही जी सम आहे इज मायनस b is -16 upon a is 37. Clear बेटा? So it will become plus 16 upon 37. Are you understanding? तर बच्चा मला सांग, मला x1 plus x2 upon 2 पाहिजे होता. आठवतंय तुला? So x1 plus x2 upon 2 जर का केलं तर इथे सुद्धा काय करावं लागेल? 16 upon 2 into 37. So बच्चा this implies x1 plus x2 be at 16, so 8 upon 37. Are you agree? सो मला हा एक कोऑर्डिनेट भेटला जो कोणावरती आहे, जो लाईन यल वरती आहे. म्हणजे लाईन एलच्या इक्वेशन मध्ये मी आता एक्स जागी हे टाकू शकतो. एक्स कोऑर्डिनेट टाकू शकतो. अरे समजतंय तुला? सो पुट इन इक्वेशन ऑफ एबी. पुट इन असं म्हणतो मी इक्वेशन ऑफ एबी. आपली जी एबी लाईन आहे ही आहे. अरे सर इथे मला एक्स कोऑर्डिनेट टाकायचा आहे. एक्स as x. Put in equation of AB as x. कारण हा x कोऑर्डिनेट आहे ना. अरे x आणि y x कोऑर्डिनेट आहे ना. हा. सो स्क्रीनशॉट आहे. मी आता त्या लाईन AB मध्ये x जागी टाकून देतो म्हणजे मला y भेटून जाईल. काय अडचण तुझी इथं आहेच आपल्याकडे. ठीक. हे बघ लक्ष द्या. हे इक्वेशन ऑफ लाईन AB तुझ्याकडे आहे. राईट. तर बच्चा त्याच्यामध्ये आपण जेव्हा टाकू as x 8 बाय 37 काय टाकायचंय? 8 upon 37. सो बेटा 2 into 8 upon 37. ओके. प्लस 3y minus 1 equal to 0. बर मग आता बेटा बे अरे 16 अपॉन 37. बर मला पाहिजे y. ऑल राईट. प्लस 3y minus 1 equal to 0. चला क्रॉस मल्टिप्लाय करू. 16 एक काम करू आपण 3y इज इक्वल टू -1 पलीकडे जाऊन होईल +1 आणि ही टर्म पलीकडे जाऊन होईल मायनस. हा प्लस झाला आणि हे मायनस झाला. 37 वजा 16. अरे बेटा आर यू अंडरस्टँडिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन?
ओके हा. सो बच्चा 7 मधून 16 गेले, किती राहिले? 7 मधून 6 गेला 1, 21 अपॉन 37. ओके, इथे कोण आहे बच्चा? 3y. 3 ने भाग दे, 3 7 21, y आला 7/37. गेटिंग? सो दॅट्स वाय हा जो पॉइंट यम आहे, त्या यम चे कोऑर्डिनेट्स काय आले बेटा? x1 + x2 अपॉन 2, y1 + y2 अपॉन 2 होता, तर त्यातला x आला होता 8/37 जो आपण टाकला होता, आणि y आला 7/37. आता हा जो पॉइंट ओ आहे हा तर ओरिजिन आहे बेटा, 0,0. आर यू अंडरस्टँडिंग? सो हा जो ओएम आहे, काय म्हणले इक्वेशन ऑफ मीडियन? यस, इक्वेशन ऑफ मीडियन वी कॅन सॉल्व बाय 2.4. ओके, इक्वेशन कोणाचं बेटा? मीडियन ओएम. अप्लाय करा 2.4. y minus y1 upon y2 minus y1 is x minus x1 upon x2 minus x1, where o आणि m हे दोन पॉइंट आहे बच्चा. o आणि m यातला o is 0,0, m is 8/37 आणि 7/37. सो हा x1, y1 आणि हा x2, y2. ओके, टाकून द्या व्हॅल्यू. सो बच्चा y minus y1 is 0 upon y2 minus y1 is 0 is equal to x minus x1 is 0 upon x2. x2 is 8/37 minus x1 is 0. I repeat, y minus y1 is 0 upon y2 7/37 minus y1 is 0 is equal to x minus x minus x1. x1 is 0 upon x2 8/37 minus 0. Everything is perfect. So अच्छा काय होईल? -0 फरक नाही करणार. हा भागिले जसं 34, हा भागिले जसं 34, दोन्हीकडून पण कॅन्सल आउट होऊन जाईल. बच्चा दिस इम्प्लाइज हा 8च उरला होता, 8 into y, right? 8 into y is equal to 7x. This implies, so 7x तसाच ठेवू, हा 8y पलीकडे घेऊन जाऊ. सो बच्चा दिस इज द फायनल आन्सर. आणि काय ऑब्झर्व झालं तुम्हाला? दिस इज ऑफ द फॉर्म ax plus by equals 0 because it passes through origin. Because it passes through origin. कसं होतं बाळा सम? So what's the last question from the exercise? Find coordinates of the point of intersection of the lines. These are the general lines. So joint equation आणि point of intersection आपल्याला काढायचं. So बच्चा एकदा काय करू आपण? कंपेअर करू याला कोणाच्या सोबत? ax² plus 2hxy plus by² plus 2gx plus 2fy plus c is equal to 0 सोबत. काय काय भेटेल बघा मला? ax², so a will be 1, 2hxy, so 2h is -1. Okay, by², अरे आई एम वेरी सॉरी, 2h is 0, rxy ची टर्म होता है by², so b is -1, 2gx, so बच्चा 2g is -2, 2fy, so 2f is 0 कारण f नाही है, c that constant is 1. So बच्चा 2h is 0 चा अर्थ झाला h is 0, 2g is -2 चा अर्थ झाला g is -1, 2f is 0 चा अर्थ f is 0. So point of intersection काय बेटा? मी शॉर्टकट ट्रिक दिली होती तुम्हाला, हाफ बर्गर, अरे yes or no बच्चा, upon ab minus h² give half all friends. अरे आर यू अंडरस्टँडिंग? ठीक आहे, सगळ्या व्हॅल्यूज टाकून द्या. a आपलं h is 0, बाकी टर्म 0, minus b is -1,
into G is -1 upon AB. A is 1, B is -1 minus H square. So बच्चा H 0 था square 0, comma GH, G is -1, H is 0, minus A is 1, F is 0 upon AB. A is 1, beta B is -1 minus H square 0 square. सिंप्लीफाई करा सो बेटा 0 1 2 3 माइनस आंसर इज 1 माइनस इट इज 0 1 into -1 is -1 comma 0 0 answer is 0 upon anything is 0 -1. So the point of intersection is 1 comma 0. Screenshot क्या? So finally we will stop here and we are done with pair of lines.